नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना 1,55,00,000 रुपये पीक विम्याचे हे मंजूर करण्यात आलेले असून कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना किती पर्यंत हे मदत मिळणार आहे व कधीपर्यंत त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे मदत वितरित होणार आहे त्यासंबंधी संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। शेतकऱ्यांसाठी शेवटी एक चांगली बातमी आली आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे मिळण्यास सुरुवात होईल, तर काहींना गुरुवारी शुक्रवारी पैसे मिळेल। पीक विमा हे शेतकऱ्यांसाठी मोठे नुकसान झाल्यावर त्यांना आर्थिक मदत मिळण्याचे एक साधन आहे। शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या निकषामध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहे। परिणामी राज्यातील 9 कंपन्यांना अद्ययावत निकषांच्या आधारित खरीप हंगाम 2023 52 कोटी शेतकऱ्यांचा पीक विमा हा प्रस्ताव सूचना दिलेल्या आहे। पीक विम्याचा तर केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अनेक योजना आणत आहे। त्याचे एक उल्लेखनीय उदाहरण म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा ही योजना, ज्या प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणून ओळखली जाते, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देते। या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे। 8 वर्षाच्या कालावधीत सरकारने 23 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 1,55,00,000 रुपये हस्तांतरित केले आहे। पीक विम्याचा हप्ता भरण्याच्या बदल्यात पीक नुकसान भरून काढण्यात हा निधी दिला जातो। 8 वर्षाच्या कालावधीत सरकारने पीक विम्याच्या प्रीमियमच्या भरणाद्वारे पीक नुकसान भरपाई म्हणून 23 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 1,55,00,000 रुपयाचे हस्तांतरित केलेले आहे। प्रत्येक 100 रुपयाच्या प्रीमियमसाठी शेतकऱ्यांना अंदाजे 500 रुपये मिळाले। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने आवाहन दिले आहे की या कालावधीमध्ये 56.80 कोटी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी हा अर्ज केलेले आहे। 23.22 कोटी शेतकऱ्यांकडून दावे प्राप्त झालेले आहे। शेतकऱ्यांनी भरलेला एकूण प्रीमियम सुमारे 31,139 कोटी रुपये आहे। परिणामी दाव्याची देयक 1,55,977 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे। याचा अर्थ शेतकऱ्यांनी भरलेल्या प्रत्येक 100 प्रीमियम मागे त्यांना दाव्याच्या पेमेंटमध्ये अंदाजे 500 रुपये मिळाले आहे। जून आणि जुलै महिन्यात भात, ज्वारी, बाजरी, रागिनी, तूर, मूग, उडीद, भुईमूग यासह अनेक पिकांसाठी पीक विमा योजना हे आकारण्यात आली। पीक विम्याचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या कोणत्याही पिकाच्या नुकसानीची भरपाई देण्याचे आहे। कर्जदार आणि नॉन क्रेडिट शेतकरी तसेच कुळ किंवा भाडेकरू शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा पीक विमा संरक्षणासाठी पात्र असू शकतात। तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना किती रक्कम हे मिळणार आहे त्या संबंधित माहिती हवेली याच्यामध्ये शेतकरी संख्या 1,391 आणि रक्कम आहे 19.20। त्यानंतर आहे खेडगाव, त्यानंतर आंबेगाव, त्यानंतर आहे जुन्नर तालुक्यानंतर आहे शिरूर तालुक्यानंतर आहे पुरंदर, त्यानंतर आहे दौंड, त्यानंतर आहे बारामती तालुका, त्यानंतर आहे इंदापूर। असे एकूण शेतकरी संख्या आहे 1,25,600 रुपये। पीक नुकसानीसाठी जास्त भरपाई देण्याचे निर्देश हे आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळाने दिलेले आहे। केंद्राने कृषी विभागातील उच्च सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या हंगामात 1.7 कोटी शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता। परिणामी शेतकरी मित्रांनो, योजनेत सामील असलेल्या 9 विमा कंपन्यांना 8,000 कोटी प्रीमियम मिळणार आहे। या कंपन्यांनी 54,000 कोटी विमा संरक्षण दिले आहे। राज्यातील पिकांसाठी खरीप 2023 हंगामासाठी पीक विमा असलेल्या शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची भरपाई हे मिळालेली नाही आहे। आता केंद्र सरकारने विमा योजनेचे निकष बदलल्याने विमा कंपन्या सक्रिय झाल्या आहेत। नवीन फॉर्म्युला गुंतागुंतीचा असला तरी शेतकऱ्यांसाठी तो फायदेशीर ठरणार आहे। या सूत्रानुसार केंद्राने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश जारी केलेले आहेत। परिणामी विमा दाव्यांची त्वरित प्रक्रिया केली जाईल आणि मंजूर नुकसान भरपाईची
रक्कम केंद्राकडून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पाठवली जाणार आहे. नवीन नियमानुसार विमा कंपन्यांनी केंद्राच्या अखत्यारीतील वापरून भरपाईच्या रकमेची गणना केल्यानंतर त्याचे वर्गीकरण करणे आवश्यक आहे. त्यानंतरच केंद्राच्या देखरेखीखाली आता हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केला जाईल. शेतकरी मित्रांनो,